नमस्कार, मी तेजश्री कृषीमनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे अपॉर्च्युनिटीज फॉर ॲग्रिकल्चर अलाइड ग्रॅज्युएट्स इन हायर एज्युकेशन दॅट इज MBA और PhD इन ॲग्रिकल्चर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना जर MBA करायचं असेल तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे कोणत्या एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात, परत इंडियामध्ये टॉप बेस्ट MBA कॉलेजेस कोणते आहेत. तर मी सगळ्यांना हीच विनंती करेन की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी काही जनरल क्वेश्चन्स असतात की विद्यार्थी त्या क्वेश्चन्सना घेऊन कन्फ्यूज असतात. तर त्याबद्दल मी माझं वैयक्तिक मत सांगणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नॅशनल लेवल एंट्रन्स एक्झाम्स म्हणजे जर तुम्हाला ऑल इंडिया लेवलला MBA किंवा मास्टर्स करायचं असेल तर काही एक्झाम्स असतात ज्या तुम्हाला द्याव्या लागतात. तर मग पहिली एक्झाम आहे ती आहे CAT एक्झाम म्हणजेच कॉमन ॲडमिशन टेस्ट. ही जनरली ऑनलाईन घेतली जाते आणि इंदोरची जी IIM इन्स्टिट्यूट आहे ती ही एक्झाम कंडक्ट करते. याचा पेपर पॅटर्न पाहायचा झाला तर 3 सेक्शनमध्ये असतो. वर्बल ॲबिलिटी, DI आणि क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी. या तिन्हीला मिळून 3 तासाचा वेळ असतो, म्हणजे प्रत्येक सेक्शनला 1-1 तासाचा वेळ. आणि क्वेश्चन्स बघायचे झाले तर 76 क्वेश्चन्स असतात. त्यापैकी जे 54 क्वेश्चन्स असतात त्यांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. त्याच्यामुळे त्यातला तुमचा एक जर क्वेश्चन चुकला तर एका क्वेश्चन मागे तुमचा 1 मार्क मायनस होतो. आणि उरलेले जे 22 क्वेश्चन्स आहेत तर त्यांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. त्याच्यामुळे हे 22 क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्यानंतरची जी एक्झाम आहे ती आहे CMAT एक्झाम म्हणजेच कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट. ही ऑनलाईन घेतली जाते आणि याचा जर पेपर पॅटर्न पाहायचा झाला तर सेम आपण मागं बघितलं CAT सारखाच असतो, फक्त याच्यामध्ये एक ॲडिशनल सेक्शन असतो, तो म्हणजे जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञानचा. या चारीला मिळून 3 तासाचा वेळ असतो आणि कॉन्टचे 25, रिझनिंगचे 25, लँग्वेजचे 25 आणि जनरल अवेअरनेसचे 25 असे मिळून 100 क्वेश्चन्स तुम्हाला असतात. आणि याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, म्हणजे तुमचा एक क्वेश्चन चुकला तर त्याच्यामध्ये तुमचा 1 मार्क मायनस होतो आणि जर तुमचा एक क्वेश्चन बरोबर आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्क मिळतात. आणि जी CMATची एक्झाम आहे ती दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होते. नंतरची जी एक्झाम आहे ती सिम्बायोसिस नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट. तर याच्या नावातच आहे की जे तुम्हाला जर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. ही ऑनलाईन एक्झाम घेतली जाते आणि याचा पेपर पॅटर्न पाहायचा झाला तर कॉन्ट, रिझनिंग आणि लँग्वेज. याच्यामध्ये कॉन्टचे 20 क्वेश्चन्स असतात, रिझनिंगचे 25 आणि लँग्वेजचे 15 असे म्हणून 60 क्वेश्चन्स तुम्हाला असतात. याच्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ असतो आणि यालाही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, म्हणजे एक क्वेश्चन जर चुकला तर त्याच्या मागे तुमचे 0.25 मार्क मायनस होतात. आता यावर्षीची जी स्नॅप एक्झाम आहे ती आता 20 डिसेंबरपासून सुरू होती. नंतरची जी एक्झाम आहे ती आहे आत्मा एक्झाम म्हणजेच एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन. ही एक्झाम ऑनलाईन घेतली जाते. याचा पेपर पॅटर्न पाहायचा झाला तर कॉन्ट, रिझनिंग, व्हर्बल स्किल्स आणि कॉन्टचे 60, रिझनिंगचे 60, व्हर्बल स्किलचे 60 असे मिळून 180 क्वेश्चन्स तुम्हाला असतात. या तिन्हीला मिळून प्रत्येक सेक्शनला 1-1 तासाचा वेळ असतो, म्हणजे 3 तासाचा वेळ तुम्हाला असतो. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, त्याच्यामुळे एक क्वेश्चन चुकला तर तुमचे 0.25 मार्क मायनस होतात. आणि ही वर्षातून एकदाच एक्झाम घेतली जाते आणि ती जानेवारीच्या सेकंड आठवड्यात म्हणजे सेकंड वीकमध्ये घेतली जाते. नंतरची जी एक्झाम आहे ती आहे झॅट एक्झाम म्हणजेच झॅवियर ॲप्टिट्यूड टेस्ट. ही एक्झाम ऑनलाईन घेतली जाते आणि ह्या एक्झामचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याचा जो पेपर पॅटर्न असतो तो प्रत्येक वर्षी चेंज होतो. आता आपण जर 2021चा पेपर पॅटर्न पाहायचा झाला तर याच्यामध्ये 2 पार्टमध्ये एक्झाम होते. तर पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये वर्बल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी असेल. तर त्याच्यामध्ये रिझनिंगचे तुम्हाला 26 क्वेश्चन्स असतील, डिसिजन मेकिंगचे 21 आणि क्वांटचे 28 क्वेश्चन्स असतील. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर पार्ट फर्स्टमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असतील, म्हणजे त्याच्यामध्ये जर तुमचा क्वेश्चन एक चुकला तर त्याच्यामध्ये 0.25 मार्क मायनस होतील. आणि जो याच्यामध्ये पार्ट सेकंड आहे जनरल नॉलेजचा, त्याच्यामध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन्स असतील आणि या पार्ट सेकंडला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसेल. त्याच्यामुळे तुम्ही जनरल नॉलेजचे सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता आणि या एक्झामसाठी तुम्हाला 100 क्वेश्चन्स असतात. तर आता आपण बेस्ट MBA और PhD इन ॲग्रिकल्चर कॉलेजेस इन इंडिया बघणार आहोत.
पहिली जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM अहमदाबाद. तर ही इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम इन फूड आणि MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हे कोर्स प्रोव्हाइड करते. जर ॲव्हरेज पॅकेज बघायचं म्हणलं इथल्या स्टुडंटचं तर ते 15 लाख पर ॲनम असतं. आणि जर तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॅट एक्झाम द्यावी लागते. सेकंड जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM लखनौ. ही इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट प्रोव्हाइड करते. तर त्यांचं पॅकेज जे आहे ते 11 लाख पर ॲनम आहे. आणि एक्झाम जर बघायची झाली तर कॅट एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. थर्ड जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे मॅनेज, ज्याचं लोकेशन आहे हैदराबाद. यांचा जो कोर्स आहे तो आहे PGDM इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. यांचं पॅकेज बघायचं झालं तर ते आहे 7 ते 8 लाख पर ॲनम आणि तुम्हाला कॅट एक्झाम द्यावी लागेल. चौथी जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, जे आनंद म्हणजे गुजरातला याचं लोकेशन आहे. तर यांचा कोर्स आहे तो आहे PGDM इन रुरल मॅनेजमेंट. ॲव्हरेज पॅकेज बघायचं झालं तर 10 लाखच्या आसपास तुम्हाला पॅकेज मिळेल. एक्झाम्स बघायचे झाल्या तर कॅट, झॅट, झीमॅट हे एक्झाम तुम्हाला द्यावे लागतील. फिफ्थ जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे NIAM म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग, जे जयपूर राजस्थानला याचं लोकेशन आहे. आणि कोर्स जो आहे तो आहे PGDM इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. ॲव्हरेज पॅकेज जर बघायचं झालं तर ते 6 लाखाच्या आसपास आहे. आणि एक्झाम्स आहेत त्या कॅट, CMAT. नंतरची जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे बामणीकॉम पुणे. त्यांचा जो कोर्स आहे तो आहे PGDM इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. आणि ॲव्हरेज पॅकेज जे प्रोव्हाइड करतात ते आहे 6 लाख पर ॲनम. एक्झाम्स तुम्हाला द्यावे लागतील त्या आहेत कॅट, मॅट, झॅट, आत्मा, झीमॅट आणि CMAT. तर जी 7वी इन्स्टिट्यूट आहे ती आहे सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, ज्याचं लोकेशन आहे पुणे. आणि यांचा जो कोर्स आहे तो आहे MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. ॲव्हरेज पॅकेज आहे 8 लाख पर ॲनम. एक्झाम्स मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्नॅप एक्झाम द्यावी लागेल सिम्बॉयसिसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. 8वी जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट. याचं लोकेशन आहे ते बेंगळुरूला आहे. आणि यांचा जो कोर्स आहे तो आहे PGDM इन ॲग्री बिझनेस अँड प्लांटेशन मॅनेजमेंट. तर ॲव्हरेज पॅकेज आहे 5 लाख पर ॲनम. एक्झाम्स आहेत कॅट, मॅट, झॅट, आत्मा, CMAT आणि गेट. जी 9वी इन्स्टिट्यूट आहे ती आहे नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट, नाम. याचं लोकेशन आहे हैदराबाद. आणि यांचा कोर्स आहे PGDM इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. ॲव्हरेज पॅकेज आहे अराउंड 5 लाखाच्या आसपास. एक्झाम्स आहे कॅट आणि CMAT. 10वी जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट जयपूर म्हणजे राजस्थानमध्ये. तर यांचा कोर्स आहे तो आहे PGDM इन रुरल मॅनेजमेंट. ॲव्हरेज पॅकेज जे आहे ते 3.5 लाखाच्या आसपास आहे. एक्झाम्स आहेत त्या कॅट, CMAT, मॅट, झॅट, आत्मा, IRMAT. तर जी लास्ट इन्स्टिट्यूट आहे ती आहे मिटकॉन पुणे. यांचा कोर्स आहे PGDM इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि ॲव्हरेज पॅकेज आहे 3 लाखाच्या आसपास. एक्झाम्स आहेत कॅट, CMAT, झॅट, मॅट आणि आत्मा. तसेच महाराष्ट्र ॲग्रिकल्चर काउन्सिल तर्फे जी MCRची एक्झाम घेतली जाते त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर ही एक्झाम जनरली एप्रिल महिन्यामध्ये होते. ही एक्झाम ऑफलाईन होते आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. 100 क्वेश्चन्स असतात आणि बरोबर उत्तर आलं तुम्हाला 2 मार्क मिळतात. त्याच्यामुळे मार्क्स असतात ते आहेत 200. आणि याचं एक्झामचं वेटेज जर बघायचं झालं तर तुमचे जे MCRचे जे एक्झाम होते त्याचे 200 मार्क असतात. त्याचं 70% मध्ये 70% कन्व्हर्जन होतं. आणि जो तुमचा 8 सेमिस्टरचा जो CGPA असतो त्याचं 30% कन्व्हर्जन होतं. असे म्हणून 100% जे असतात त्या ॲडमिशनसाठी काउंट केले जातात. म्हणजे 100 पैकी तुमचे जे असतील ते मार्क ॲडमिशनसाठी काउंट केले जातात. आता आपण महाराष्ट्रामधले जे MBA कॉलेजेस आहेत MCR थ्रू ते बघणार आहोत. पहिलं जे कॉलेज आहे ते आहे चाकूरला. हे फुल्ली ऑटोनॉमस आहे म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव गव्हर्नमेंट MBA कॉलेज आहे. आणि हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठच्या अंडर येतं. सेकंड जे कॉलेज आहे ते आहे पुण्याला आणि हे महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या अंडर येतं आणि हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. थर्ड जे कॉलेज आहे ते आहे नागपूरला आणि हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या अंडर येतं आणि हे कॉलेज ही सेमी गव्हर्नमेंट आहे. नंतर आहे ICR एक्झाम म्हणजेच इंडियन ॲग्रिकल्चर काउन्सिल थ्रू जी एक्झाम घेतली जाते ती. आणि ही एक्झाम ऑनलाईन होते. याचा एक्झामचा वेळ जर बघायचं झालं तर 2 तासाचा असतो. आणि मार्किंग स्कीम याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. म्हणजे एक जर तुमचा क्वेश्चन चुकला तर त्याच्यामध्ये 1 मार्क मायनस होतो आणि एका बरोबर क्वेश्चनला तुम्हाला 4 मार्क मिळतात.
आता आपण जे ICAR थ्रू कॉलेजेस आहेत ते बघणार आहोत. तर पहिली जी कॉलेज आहे ते आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजेच आनंद गुजरातला. सेकंड आहे ते आसाम ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जोरहटमध्ये. थर्ड आहे ते बिधनचंद्र कृषी विश्वविद्यालय मोहनपूरला. फोर्थ जे आहे ते आहे चौधरी चरण सिंग हरियाणा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, त्या आहे हिसारला. आणि लास्ट जे आहे ते आहे कानपूरला, चंद्रशेखर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी. तर आपण आता बघणार आहोत की जनरली विद्यार्थी कन्फ्यूज असतात काही क्वेश्चन्सना घेऊन. मी पण जेव्हा MBA करणार होते तेव्हा ह्या क्वेश्चन्सना घेऊन कन्फ्यूज होते. आता जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे विच इन्स्टिट्यूट आर बेस्ट फॉर डुईंग MBA और PGDM. म्हणजे आपल्याला पहिला प्रश्न हाच पडतो की कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये MBA किंवा PGDM केलं पाहिजे. तर मी तुम्हाला हेच सांगेन की जे कॉलेज तुम्हाला चांगलं प्लेसमेंट प्रोव्हाइड करतात, म्हणजे जसे काही टॉप कॉलेजेस आहेत, जसं मॅनेज असेल, IIM असेल, अशा कॉलेजला तुम्ही तुमचा पहिला प्रेफरन्स द्या, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं प्लेसमेंट प्रोव्हाइड करतात ते. आणि प्लस आपले जे MCRचे कॉलेजेस आहेत ते पण चांगले आहेत, पण तुमचा पहिला प्रेफरन्स जो असेल तो नक्कीच चांगल्या इन्स्टिट्यूटला द्या. नंतरचा सेकंड क्वेश्चन जनरली आपल्याला पडतो की PGDM केलं पाहिजे की MBA. तर आपण बघूया PGDM म्हणजे काय आहे आणि MBA म्हणजे काय आहे. तर PGDM म्हणजे काय की पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट. तर हा एक डिप्लोमा आहे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा. आणि MBA हे आहे की मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे हे एक मास्टर्स आहे. तर जनरली मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही MBA करा. आणि पण त्याच्याबरोबर दुसरी पण गोष्ट आहे, म्हणजे नाण्याला जसं दोन बाजू असतात, त्याच टाईपची दुसरी बाजू आहे, ती आहे की PGDM कोर्स आहे त्या काही इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करतात. म्हणजे काही चांगले इन्स्टिट्यूट आहे तो PGDMचा कोर्स प्रोव्हाइड करतात. आणि त्यांचा जो पूर्ण पॅटर्न असेल तो पॅटर्न कसा असतो की फर्स्ट इयरला ते क्लासरूम ट्रेनिंग देतात आणि सेकंड इयरला ते इंटर्नशिप प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे सेकंड इयरला तुम्ही ती इंटर्नशिप पेड इंटर्नशिप असते, त्याच्यामुळे तुम्ही PGDM पण कम्प्लीट करता, प्लस तुम्हाला 1 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स येतो. त्याच्यामुळे हे पण तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील. त्याच्यामुळे हा नक्कीच तुम्ही विचार करून डिसिजन घ्या. थर्ड जो क्वेश्चन असतो की MBA PGDM गुड फॉर BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर स्टुडंट. तर जनरली जे ABM मधून ज्यांची डिग्री होते ते जनरली MBA करतातच, पण ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर झालंय त्यांना हा प्रश्न पडतो की आपण MBA केलं पाहिजे की नाही, आपल्याला काय फ्युचरमध्ये स्कोप राहील का याच्यामध्ये MBA केलं तर नक्की तुम्ही MBA करू शकता. कारण खूप सारे इन्स्टिट्यूट ज्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत, त्यांना जेव्हा त्या रिक्रूट करत असतात कोणत्या वॅकन्सीसाठी, तर त्यांचा जो एज्युकेशनल क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर प्लस MBA असं मेन्शन केलेलं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही नक्की MBA करा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला हे पण सांगेन की तुम्ही याच्यावर थोडासा रिसर्च करा, थोडेसे नेटवर सर्च करा की कोणत्या इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी बेस्ट राहतील. प्लस कॉलेजेसची फी तुम्ही बघा, कारण तुम्ही 2 वर्षासाठी तुमचा टाईम आणि पैसा दोन्ही इन्व्हेस्ट करताय, त्याच्यामुळे नक्की विचार करून डिसिजन घ्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आणि जे तुमचे फ्रेंड्स असतील किंवा ज्युनियर्स असतील ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधले, तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. आणि जर तुम्हाला चॅनलला फॉलो करायचं असेल तर तुम्ही इन्स्टावर कृषीमय म्हणून पेज आहे आपल्या चॅनलचं, तिथं फॉलो करू शकता.